2 चम्मच तेल, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट मस्त ब्राऊन होऊन द्यायची. त्यानंतर आपण 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे. तिखट जळू नये म्हणून लगेच थोड्या वेळाने शेंगा टाकून द्यायच्या आहे. आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. एक वाटी शेंगदाण्याचं कूट आहे आणि भाजी एक नंबर बनते. चवीनुसार मीठ, हे थोडा वेळ होऊ द्यायचं आहे चांगलं. आता आपण पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी शिजू द्यायच्या, उकळी येई तोपर्यंत. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं होऊ द्यायचे. त्यानंतर हे बघा छानपैकी उकळी आलेले शिजलेल्या आहे शेंगा आणि भाजी तयार.